शुभ दिवस. तेलकट त्वचा असल्यास आपण काय केले पाहिजे? कोणता उपाय केला पाहिजे? कुठल्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे? याविषयी आपण सविस्तर माहिती घेत आहोत. आणि हा उपाय केल्याने तुमचा 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या जी त्वचा आहे, जी चेहरा आहे तेलकट, तो आपोआप 3 दिवसातच फक्त नाश होतो. पण हा उपाय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुमची त्वचा तेलकट असेल, काय करायचं? दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवायचा. दिवसातून चेहरा स्वच्छ धुवायचा आणि ब्लॉटिंग पेपर वापरायचा बघा. हा पेपर वापरल्याने आपल्या त्वचेतील अतिरिक्त तेल जे असतं ना, ते शोषलं जातं हा जर पेपर वापरला तर. म्हणून चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. मध वापरायला काय हरकत नाही, कारण मध हे नैसर्गिकरित्या त्वचेला हायड्रेट करतं बघा, लक्षात ठेवा. त्यामुळे मध वापरायला काही हरकत नाही. हा मध कसा वापरायचा? तर सकाळ संध्याकाळ चेहऱ्याला धुवून तो मध चेहऱ्याला लावायचा. फक्त सकाळ आणि संध्याकाळ. आणि सकाळी उपाशीपोटी 3 चमचे हा मध खायचा आणि रात्री झोपतानाही हा 3 चमचे खायचा. एवढंच करायचं. मधाचा उपयोग फक्त एवढाच करायचा. चेहऱ्याला लावायचा 2 टाइम आणि मध सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपताना खायचा. जी तुमची त्वचा आहे तेलकट, ती तुम्हाला अत्यंत तेलकटपणाच जातो. हा उपाय केल्याने तेलकटपणा जातो. पण हा चेहऱ्याला मध लावल्यानंतर 20 मिनिट ठेवायचे, हे लक्षात ठेवा. 20 मिनिट ठेवायचे आणि 2 वेळा खायचं. मित्रांनो, जर तुमची त्वचा जर तेलकट असेल ना, तर कोरफड जेल रोज रात्री झोपताना चेहऱ्याला लावायचे आणि रात्रभर तसेच ठेवायचे आणि सकाळी चेहरा धुवायचा. याच्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते, तेलकटपणा नष्ट होतो, चमक येते चेहऱ्यावरती. पण हे कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवायचं आणि सकाळी चेहरा धुवायचा. किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल च्या आतील द्रव लिक्विड हे चेहऱ्याला रात्री झोपताना लावायचे आणि हा चेहरा धुवून टाकायचा, पण सकाळी. एवढे जरी तुम्ही केलं ना, तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा पूर्णपणे नाश होईल, फक्त 3 दिवसामध्ये. किती? फक्त 3 दिवसामध्ये. मग तुम्ही कोरफड जेल वापरा अथवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरा. दोन्हीपैकी एक कोणताही करा, फायदेशीर आहे. तेलकट त्वचा असेल ना, तर हा उपाय जरूर करा. पण हे करत असताना काही व्यक्ती मला भेटतात आणि म्हणतात, तुम्ही सांगितलेला उपाय केला पण आमची तेलकट त्वचा आहे तशीच आहे. मित्रांनो, हा उपाय करत असताना आपण काही पथ्य पाळले पाहिजेत. नुसतं हा उपाय करून चालणार नाही. तर काय करायचं? तेलकट पदार्थ खायचे नाहीत, गोड पदार्थ खायचे नाहीत, प्रक्रिया केलेले पदार्थ खायचे नाहीत.
हे टाळायचं. कारण याने काय होतं, तेलकटपणा वाढतो. त्यामुळे तेलकट, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हा उपाय करत असताना टाळा. आता तुम्ही म्हणता प्रक्रिया केलेले पदार्थ कोणते? बऱ्याच जणांना माहित नसतात. तर ब्रेड, चिप्स, शीतपेये, सॉफ्ट ड्रिंक्स, नूडल्स, केक असे किती ते उदाहरण देता येतील. हे आपण टाळायचं. ज्याची त्वचा तेलकट आहे ना, त्याने तरी पूर्णपणे बंद करायला हरकत नाही. काल माझा एक मित्र आलता, मला गाठ पडला. म्हणला मी माझ्या चेहरा आरशात पाहिला, तर मला तेलाचे तळे दिसले. तेलाचे तळे दिसले. मला असे वाटले की त्या तळ्यात मासे सोडले तर ते पोहायला लागतील. सांगायचे तात्पर्य कसं, हा विनोद तेलकट त्वचेच्या समस्यावर हसून मात करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. याची नोंद घ्या. तुमची जर त्वचा किंवा चेहरा तेलकट असेल तर अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ म्हणजे आंबट पदार्थ भरपूर प्रमाणात सेवन करा. नुसता उपाय करून चालणार नाही. ग्रीन टी प्या, मासे खा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त पदार्थ खाल्ले तर हे अत्यंत फायदेशीर ठरते, त्वचा तेलकट असल्यास. मासे, अक्रोड, सोयाबीन, उडीद डाळ, तीळ, पनीर, पालक, कोळंबी मासे यापैकी कोणताही पदार्थ तुम्ही सेवन केला, वापरात आणला तुमच्या आहारामध्ये तरी चालते. असं काही नाही की तुम्ही सर्व पदार्थ आहारात सेवन कराय. जे तुमच्या जवळ असेल तो तुम्ही घ्या. बघा, शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन, उडीद डाळ चांगले आहे. रोज भाजी खायला काही हरकत नाही. मांसाहारी लोक पनीर एक अत्यंत चांगलं आहे. मांसाहारी लोकांनी मासे खाऊ शकता. जर तेलकट त्वचा असेल तर हे करा, हे सेवन करा. झिंक असलेले पदार्थ, उदाहरणार्थ बिया, भोपळ्याच्या बिया, ओट्स जरूर खाव्या, जरूर. ज्यांची त्वचा तेलकट आहे ना, त्यांनी भोपळ्याच्या बिया जरूर खाव्या आणि ओट्स. फळे खा, भाज्या खा, ह्यामधून तुम्हाला फायबर मिळतं. तेव्हा आता सांगितल्याप्रमाणे काय खायचं आणि काय नाही खायचं हे नियम जरी पाळले आणि हा उपाय जरी केला तर तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये तुमची त्वचा काय होणार आहे? कोरडी दिसणार आहे, तेलकटपणा जाणार आहे. त्यासाठी हा उपाय करत असताना तुमची जर त्वचा, चेहरा तेलकट असेल तर फक्त एवढंच करा. ॲलोवेरा जेल चेहरा स्वच्छ धुवून लावायचा, रात्रभर लावायचा आणि सकाळी धुवायचा. हा उपाय तरी करा. नाहीतर विटॅमिन ई कॅप्सूल ह्याच्यातील आतील द्रव ही चेहऱ्याला लावायचे, रात्रभर ठेवायचे आणि सकाळी चेहरा धुवायचा. हे तुम्ही नियमितपणे केल्यास तुमची त्वचा किंवा चेहरा वरील तेलकटपणा आपोआप नष्ट होईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. पण याच्या जोडीला पथ्य पाळणा, फक्त पथ्य पाळा.
तर ते आता सांगितलेले पथ्य कोणते? तेलकट खायचं नाही, गोड खायचं नाही, प्रक्रिया केलेले पदार्थ खायचे नाही, सॉफ्ट ड्रिंक असेल, नूडल्स असेल, चिप्स असेल, ब्रेड असेल, अशा पदार्थांचं सेवन टाळायचं नाही, बंदच करायचं. काय करायचं? बंद करायचं. बघा तुम्ही, उपाय एकदम चांगला आहे. उद्यापासून हा उपाय करा. तुम्हाला 101% तुमच्या चेहऱ्याची त्वचा तेलकट असेल पूर्णपणे चांगले होईल. चेहरा स्वच्छ धुवायचा सकाळ आणि संध्याकाळ. आणि चेहरा धुतल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर काय करायचं बघा? ब्लॉटिंग पेपरचा वापर करायचा. ब्लॉटिंग पेपर हा पेपर काय करतो? तुमच्या अतिरिक्त तेल असणारे शोषून घेतो. त्यामुळं हा पेपर वापरायचा. कुठला पेपर? ब्लॉटिंग पेपर.